आज 5 राज्यांमधल्या विधानसभेचा निकाल लागतो आणि त्याचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून घेत आहोत। मात्र त्याचबरोबर सध्याच्या घडीला आपल्या देशातल्या सर्व राज्यांमध्ये कोणाचं कुठे सरकार आहे, कोणत्या राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे ते आपण सगळ्यात आधी बघून घेऊयात। विशाल, यावरती आपण एक नजर टाकूयात। यामध्ये आपण जर पाहिलं तर 100%चा नारा देत भाजपने उत्तर प्रदेशात देखील सत्ता आपली जी आहे ती मिळवलेली आहे। उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आहे। त्याचबरोबर पुढे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रात अर्थातच महायुतीचं सरकार आहे आणि त्याही ठिकाणी भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे। गुजरातमध्ये तर भाजपचं सरकार आहेच, एक हाती सत्ता आहे। आणि त्याचबरोबर दुसरीकडे राजस्थानमध्ये सुद्धा भाजपची सत्ता आलेली आहे। हेही भाजप शासित राज्य आहे। मध्य प्रदेशमध्ये सुद्धा भाजपची सत्ता। विशाल, पुढे आपण जर पाहिलं तर बिहारमध्ये देखील भाजपनं गेल्या निवडणुकीत सत्ता मिळवलेली आहे। बिहारमध्ये त्यांनी आपला मुख्यमंत्री जो तो बसवलेला नितीश कुमार यांच्यानंतर बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न होतं आणि जरी नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली, ते सीएम झाले असले तरी आता त्या ठिकाणी भाजपचा मुख्यमंत्री होतो। आणि हरियाणामध्ये सुद्धा जिथं काँग्रेसच्या हातची निवडणूक आहे, काँग्रेस इझिली जिंकू शकतं असं म्हटलं जात होतं, त्या ठिकाणीही भाजपनं सत्ता मिळवली आहे। आणि त्यानंतर छत्तीसगडमध्येही भाजपचं सरकार आहे। बिलकुल 100%चा नारा जो आहे तो भाजप पूर्ण करताना दिसते। अगदी काही निवडक राज्य जी आहेत ती भाजपची मिळवणं बाकी असं आपण म्हणू शकतो। पुढे जर आपण पाहिलं तर ओडिसामध्ये देखील भाजपनं आपली सत्ता जी आहे ती सापन केलेली आहे। भाजपचं एक हाती सरकार ओडिसामध्ये बघायला मिळतंय। पुढे जर आपण पाहिलं तर दिल्लीत देखील भाजपनं आम आदमी पक्षाला बाजूला सारत सत्ता जी आहे ती मिळवलेली आहे। खरं आहे, या ठिकाणी आम आदमी पक्षाला चांगलं यश मागच्या निवडणुकीमध्ये मिळत होतं, त्याच्यामुळे हॅट्रिक करणार असं बोललं जात असतानाच दिल्ली खेचून आणलेली आहे भाजपनं। उत्तराखंडमध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे। आणि त्याचबरोबर इकडे गोव्यामध्ये जे महाराष्ट्राच्या बाजूला असलेलं एक छोटं राज्य, त्या ठिकाणी सुद्धा भाजपचं सरकार। इथं एकदा उलथापालथ केलेली होती भाजपनं, मात्र त्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांनी सत्ता खेचून आणली। बिलकुल पुढलं त्रिपुरामध्ये देखील भाजपनं आपली सत्ता जी आहे ती मिळवलेली, सत्ता स्थापन केलेली आहे। त्रिपुरात देखील एक हाती सत्ता मिळवण्यात भाजपला यश आलं। छोटंसं राज्य असलं तरी त्रिपुरा हे एक महत्त्वाचं, म्हणजे नॉर्थ मधलं महत्त्वाचं राज्य म्हणून त्याला ओळखलं जातं। अरुणाचल प्रदेशात भाजपनं आपली सत्ता जी ती मिळवलेली, सत्ता स्थापन केली। आणि पुढं तसं बघायला गेलं तर इतरही काही वेगवेगळी राज्य भाजप मिळवण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्या दृष्टीने त्यांना यश मिळाल्याचं देखील बघायला मिळालं। आंध्र प्रदेशात एनडीएचं सरकार जे ते आल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। खरं आहे, आंध्र प्रदेशमध्येही भाजपनं तिथले जे स्थानिक पक्ष आहेत त्यांच्यासोबत युती करून इथं आपलं सरकार स्थापन केलेलं आहे। आणि याशिवाय सिक्कीममध्येही एनडीएचं सरकार आहे, त्याच्यामुळे भाजपच्या पाठिंब्याच्या जोरावरच या ठिकाणी सरकार स्थापित झालेलं आहे। नागालँडमध्ये सुद्धा एनडीएचं सरकार आहे। म्हणजे एकूणच ईशान्येकडची जी राज्य आहेत त्या ठिकाणी बऱ्यापैकी भाजप आपला जम बसवण्यामध्ये यशस्वी झाल्याचं दिसतं। त्याच्यामध्ये नागालँडमध्ये एनडीएचं सरकार, मेघालयमध्ये सुद्धा एनडीएचं सरकार आहे आणि आता पश्चिम बंगालमध्ये सुद्धा भाजपचं सरकार आपल्याला येताना दिसून येत आहे। भाजपनं एक हाती वर्चस्व या ठिकाणी प्रस्थापित करण्यामध्ये यश मिळवल्याचं सध्या तरी आपण म्हणू शकतो, कारण 200च्या जवळपास जागा मिळताना दिसत आहेत। आणि तामिळनाडूमध्ये भाजपचं सरकार येऊ शकतं जर थलापती विजय, ज्यांना 100 पेक्षा जास्त जागा मिळताना सध्या तरी आपल्याला दिसून येत आहेत। आणि मॅजिक फिगर आहे 118, त्याच्यामुळे अर्थातच डीएमके त्यांना साथ देईल की नाही याविषयी प्रश्नचिन्ह असतानाच भाजपचं जे मित्रपक्ष आहेत ते मिळून इथं सत्ता स्थापन करू शकतात। केरळ हे जे राज्य आहे या ठिकाणी आता यूडीएफचं सरकार म्हणजे काँग्रेसचं सरकार येताना दिसतंय। आसाममध्ये अर्थातच तिसऱ्यांदा भाजपचं सरकार येत आहे। विशाल, अशा प्रकारे भाजपची सबकुच भाजप ही जी वाटचाल आहे ती होताना तिथे झारखंडमध्ये मात्र शिबू सोरेन हे यांची सत्ता असल्याचं, म्हणजे शिबू सोरेन यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या पक्षाची सत्ता जी आहे ती आल्याचं आपण पाहिलं। पण पुढे जर आपण पाहिलं पंजाबमध्ये मात्र आम आदमी पक्षाची सत्ता आहे। याकडे देखील भाजपचं मोठं लक्ष आहे। त्या दृष्टीने त्यांचे गेल्या निवडणुकीत प्रयत्न होते पण त्यांना यश मिळू शकलेलं नाहीये। आणि पुढे जर आपण लक्षात घेतलं हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, काँग्रेसचं सरकार आहे तिथे, ते देखील भाजपच्या हाती अजून येऊ शकलेलं नाही। गेल्या निवडणुकीत त्यांचा तो जोरदार प्रयत्न होता। जम्मू काश्मीरमध्ये उमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वात असलेलं सरकार आपण बघतोय। आणि पुढे जर आपण पाहिलं तर कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे। तसं कर्नाटकचा पॅटर्न आपण लक्षात घेतला तर कर्नाटकची जनता दरवेळी कधी भाजप कधी काँग्रेस अशी सत्ता हाती येताना दिसतं। तेलंगणात देखील आपण पाहिलं तर काँग्रेसची सत्ता आहे। त्यामुळे आता एकूणच नकाशावरती जर आपण नजर टाकली या सगळ्या ह्याच्यात तर मणिपूर देखील भाजपच्या हाती आलेला आहे। आणि यात सगळ्यात जास्त म्हणजे जर राज्य आपण लक्षात घेतली तर भगवे माहिती झालेली आहे। म्हणजे भाजपचं एनडीएचं सरकार जे
ते जास्तीत जास्त राज्यांमध्ये या ठिकाणी दिसून येत आहे. खरं आहे. एकूणच असं म्हणता येईल की आपल्या देशामधले 3/4 जी राज्य आहेत तिथं भाजपची सत्ता सध्या दिसते आणि आज जे निकाल लागतात त्याच्यामध्ये सुद्धा 5 राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये भाजपला यश येताना दिसते आपल्याला. आणि याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत आजचे जे निकाल आहेत त्याचे पोहोचवत राहणार आहोत. विशाल.